प्रेम सुख देई प्रेमाविन नाही. ऐका, तुमचा व्यवहार असो की परमार्थ असो, दोन्हीतही गरज आहे. कशाची? प्रेमाची. नीट ऐका, कुटुंब व्यवस्था एकत्र चालण्याकरता सुद्धा एकामेकाबद्दल लागतं काय? प्रेम. मंडळ एकत्र चालण्याकरता एकामेकाबद्दल पाहिजे काय? एखादी संस्था एकत्र चालण्याकरता ट्रस्टी एकामेकाबद्दल काय पाहिजे? गाव एकत्र चालण्याकरता, मंडळ एकत्र चालण्याकरता एकामेकाबद्दल काय पाहिजे? त्याच्याशिवाय ते चालत नाही. कुटुंब एकत्र चालण्याकरता भावाभावात काय पाहिजे? जावा जावात, सासू सुनात, बाप लेकात, पती पत्नीत काय पाहिजे? त्याच्याशिवाय एकत्र घर चालत नाही. आणि त्याच्यापेक्षा सांगतो, परमार्थामध्ये साधना करत असताना, मग कोणती साधना करा, तुम्ही भजन करता, भक्ती करता, नामस्मरण करता, पारायण करता, पूजापाठ करता, नित्यनेम करता, वारी करता, श्रवण करता, जे जे परमार्थातलं साधन तुम्ही करता, ते प्रत्येक साधन करीत असताना त्या साधनेमध्ये जर प्रेम नसेल तर ती नुसती क्रिया ठरते. काय ठरते? क्रिया. आणि परमार्थामध्ये कुठलीही साधना करत असताना त्या साधनेत प्रेम असलं. बऱ्याच वेळेला काही माणसं नाविलाजाने साधन करतात. कसं की 3 पिढ्यातली वारी आहे बुवा, आजोबाने केली, वडिलांनी केली. आता अचानक वडील गेले की आई सांगत असते, बाळा आपली 2 पिढ्यातली परंपरा आहे बाबा. कशाची? वारीची. आषाढी वारी आपल्या एवढ्या 2 पिढ्यात चुकली आणि आता वडील गेले, हे तुला करावीच. त्याची तर काही इच्छा. त्याला इथून पंढरपूरला पायी जायचं म्हणजे त्याला मोठा डोंगर दिसतोय पुढं असा. काय करावं बरं? आई 6 महिन्यापासून म्हणते ना तुला हे करावंच, तुला जावंच. आता त्याला काय करावं? ते आषाढी वारी महिनाभर तोपर्यंतच 1-2 त्याच्या मापातले गाभोळे गडी शोध येत, म्हणजे दिंडीत बरी राहते बुवा. आणि मग परिसरातल्या एखाद्या दिंडीत ते जातं. परत दिंडीत गेलं तर काय ते भजन ऐकत आहे रस्त्याने, का दुपारचं प्रवचन ऐकतंय, का संध्याकाळचं कीर्तन ऐकतंय? दिंडीची गाठच घेत ते केवढ्यापुरती? जेवायपुरती. पत्रिका हातात असती, सकाळ उठलं की लागलंच पुढं चालायला, ठेप्यावर जाऊन थांबत. नाही तर इरवी सारखं झेंडेकऱ्याच्या पुढं 2 किलोमीटर पापाचे कळप पळती पुढंच राहत ते. आषाढी वारीत गेलं की त्या जोडीदारा म्हणतो, अरे झाली ना बाबा एकदाची आता आपलं. तो म्हणतो, अरे एकादशीचा पर्व काळ एवढा मोठा आणि आज कसं जातो? तो म्हणतो, निदान उद्या द्वादशीचं पारणं तरी. तो म्हणतो, तुला पारणं रस्त्यानेच घालतो एखाद्या आश्रमात, चल हवे रोडला. हवे रोडला असतात ना जाग जाग आश्रम. आता त्या आश्रमात तुला पारणं सोडायचं, चल म्हण. ते वारी करून येतो. आता त्याला वाटतं आता काय 12 महिना हा कुठाना, आता वारी करून आला, पण त्याच्याबद्दल प्रेम. किंवा घरामध्ये परंपरेची पूजा आहे म्हणून पूजा करतो. त्याला माहिती आता घरात आपल्याशिवाय पूजेला कोणी. बरं, हे देव धुवून त्यांना गंध लावल्याशिवाय, आरती ओवळल्याशिवाय हातून काही चहा नाश्ता येत, म्हणजे त्याला प्रेम नाही ते करण्याबद्दल. ते त्याला माहितीच आहे, हे रोज एवढे देव धुवून गंध लावून त्याच्याशिवाय ही ऐका, मग त्याला देव धुतो म्हणजे अर्थात पूजा करतो म्हणजे प्रेम. मग त्याने देव धुतले काय आणि भांडे घासणाऱ्याने भांडे घासले काय? तिलाही माहिती एवढे घासून पुसून ठेवल्याशिवाय झोपायची सोय. तसं त्यालाही माहिती हे देव धुवून गंध लावून आरती ओवाळल्याशिवाय म्हणजे प्रेम आहे का? मी लक्षात द्या, मी काय सांगतो, परमार्थातलं कुठलंही साधन करताना त्या साधनेत काय पाहिजे? प्रेम पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला परमार्थामध्ये साधना क्रिया सगळ्यांची सारखी असते, पण सगळीच तेवढी प्रेमाने साधना करतात असं नाही. बऱ्याच वेळेला कधी कधी माणसं परमार्थात असतात म्हणजे शरीराने असतात, पण प्रेम प्रसन्नता, काही काही माणसं एवढे निराश असतात परमार्थात. ते भजनात आले, कीर्तनात आले, त्यांचा चेहरा पाहिला की एवढा निराश वाटतो, आपल्याला वाटतं कोरोनातून यांच्या घरातले एवढेच राहिले काय, एवढं दिसतंय ते बेकार. म्हणजे प्रसन्नताच नाही. तुकोबराच्या वचनाप्रमाणे फोडिली गौरी दिशे जायचा तोंडावर. एक लक्षात ठेवा, परमार्थ थोडा करा पण प्रसन्न अंतकरणाने आणि प्रेमाने केला पाहिजे. नाही तर काही काही भजनही म्हणतात, पण तसलं भजन बो. मग महाराज म्हणतात, राग आळवितो नाना गातो काय ते कळेना, काय गातो ते कळेना, म्हणजे प्रसन्नताच नाही.
भजन थोडं म्हणा, तुम्हाला ताला स्वराचं कमी अधिक असलं तरी पण प्रसन्न तर चेहरे वाचली, नाही तर सगळंच ज्ञान आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय अर्थाविन पोथी प्रेमाविन भजन अर्थाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय अर्थाविन भजनात प्रेम असावं, नाथांचंच हरिपाठातलं प्रमाणे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय. अर्थाशिवाय पोथी वाचण्याला किंमत. आता थोडी लोक आता ज्ञानी झाले, सांगणारे वक्ते एकापेक्षा एक झाले संप्रदायात, लोकही ऐकणारी सुज्ञ झाले काही भागातले. फरक झाला. पण मागचा जरा 40-50 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर परमार्थामध्ये माणसं श्रद्धावान होते, पण ज्ञानी तेवढे होतेच असं नाही. पण तरी सुद्धा त्याही काळामध्ये आपली जुनी आजोबा पंजोबा परमार्थ, जुन्या काळामध्ये एवढे पारायण सप्ते नव्हते, एवढ्या वारीला लोक जात. तरी पूर्वीच्या काळामध्ये लोक जास्त परमार्थ श्रावण महिन्यात करायचे. कोणत्या महिन्यात? कारण आषाढातली ती शेवटची अमावस्या झाली ना, गटार अमावस्या, की श्रावणाच्या प्रतिपदेला धुतल्या तांदळासारखेच गडी कुठल्या तरी एखाद्या विहिरीवर, बारवावर, नदीत स्नान करून एखादी कळशी चरवी घेऊन देवाला वल्या पडद्यानेच पाणी घालणार. किती दिवस? एक श्रावण महिना पूर्ण. त्या श्रावणात 4 सोमवार आले किंवा कधी काही वेळेला 5 येतात. ते सोमवार धरणार, जरा सोळं राहणार, म्हणजे पवित्रपणा ठेवणार. आणि सगळी मंडळी गावात राहत असल्यामुळे प्रत्येक गल्लीत, आता गल्ली नव्हते म्हणत त्यावेळेला, काय म्हणायचे? आळी म्हणायची, बोळी नाही. काय म्हणायचे? आळी. वरची आळी, खालची आळी, पाटलाची आळी, असे ते नाव असायचे. आळी म्हणायचे, गल्ली नव्हते म्हणत. आणि त्यावेळेला सगळी माणसं प्रत्येक गल्लीमध्ये म्हणजे आळीला एखादा तरी ग्रंथ लावायचे. कोणता बरं? ते ग्रंथ कोणते असायचे? रामविजय, हरिविजय, भक्तिविजय, शिवलीला अमृत, पांडव प्रताप, काशीखंड, नवनाथ, हे ग्रंथ लावायचे पहिले. आणि ते ग्रंथ लावायचे त्या आळीला 4-2 वाचक असायचे आणि एखादा सूचक असायचा, म्हणजे अर्थ सांगणारा. आता अर्थ जे सांगत होतं त्याचे काही व्याकरणाचे पुस्तकं झालेले होते, असं भांडारकरांचे पुस्तकं झालेले होते, असं काही नाही. पण अनेक वर्ष त्यांनी त्या कथा ऐकलेल्या असल्यामुळे बरोबर त्या अनुमानाने ते सांगायचा अर्थ. पण ते फुगीर चोट राहायचं. हा, जिथं ग्रंथ लावलाय ना तिथं त्या एरियातले सगळे बाया पोरं येऊन बसायचे. पण हा लवकर येणारच नाही का, त्याला माहिती मी गेलो तिथं अर्थ नाही, गेलो तर अर्थ सांगाय कोण आहे. मग कोणतरी म्हणा, ए पोराव आणा बरं बोलून त्याला. ते घरी येऊन येणार, पण मध्ये कुठंतरी तांबाखू चोळीत बसणार. आणि मग लोकांनी म्हणा, हो चला ना काका. थांबले सगळे. हा हा, जप करा तोपर्यंत, आलोच मी. त्या लेकरांनी यायचं, हा आले, येतो म्हणले, जप करा तोपर्यंत. मग तोवर ह्यांनी करायचा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, करायचे जप. माता ते यूज तर काय अर्थ सांगायच नाही ना कुणी. मग आता मी तुम्हाला 7-8 ग्रंथाचे नाव सांगितले होते. आता या प्रत्येक ग्रंथाच्या प्रत्येक अध्यामध्ये कथा आहेत. याच्यात काय आहेत? देवाच्या, भक्ताच्या कथा आहेत. आणि कथा ऐकायला बऱ्या वाटतात लोकांना, म्हणजे काही एवढं बुद्धीला ताण नाही, त्याचं थोडं आकर्षणही असतं कथेचं, ऐकतात लोक कथा. आता प्रत्येक अध्यामध्ये जरी कथाच असले तर पूर्ण अध्याचा सारांश म्हणून काही अध्यामध्ये 2, काही अध्यात 3, काही अध्यात 5, काही अध्यात 8, त्या अध्याचा सारांश म्हणून चिंतनी ओवे येत असतात, त्याचा गर्भित अर्थ असतो. आता ते या अर्थ सांगणाऱ्याला त्याला काही कळत नसायचा. मग वाचकाने का वाचून नेली ओवी, त्याला नाही अर्थ लागला त्याचा, त्यांनी एवढंच म्हणायचं, हा ते फार गहन आहे, चला पुढे. दुसरी एखादी कठीण ओवी आली की त्यांनी एवढंच म्हणायचं, हा ते फार कठीण आहे, चला पुढे. कठीण आहे, गहन आहे, कठीण आहे, असंच म्हणून त्या 5-4 ओव्या संपून गेल्यात ना, ऐकणाऱ्याला काय माती कळन का? म्हणजे अर्थाशिवाय पोथी वाचण्याला किंमत नाही. चला पुढे. नाकाविन मोती, हा नथ शोभती. प्रदीप, कोण्या बाईच्या नाकात? नथ कोण्या बाईच्या नाका शोभते असं म्हटलं मी.
ना तुम्ही काही कुंभमेळ्यातले साधू आहे थोडेच. हो हं? जिचं तलवारीच्या धारेसारखं आहे वो काय नाक, त्या नाका शोभत असते काय. हा पण जिला कमी आहे, तिने नक नाही तेल वाया गेली नक नाही तेल वाया गेली नक नाही तेल वाया गेली नक नाही तेल वाया नक नाही तेल वाया गेली वाया गेली वाया गेली काय ती करावी 32 लक्षणे नाक नाही तिने जाऊ दे नसू दे. पण जिला कमी तिने घालू नये असं माझं मत नाही. तू डबल घाल बाई अशा दोन्ही गुण. अशा माझं दुमत काहीच नाही. नाथांचं मत सांगतोय मी, माझं नाही मत. नाकाविन मोती अर्थाविन पोथी आणि सांगितलंय प्रेमाविन भजन तुम्ही कमी म्हणा जास्त म्हणा ठीक आहे. सगळ्या तालास्वराचं सगळ्याला सारखं ज्ञान असतं असं नाही, सगळ्याला तेवढाच आवाज असतो असं नाही. आता तुमच्यासारखं आम्ही सगळ्यांनीच म्हणायचा प्रयत्न केला तर संजय महाराज आम्हाला जमल का? हा म्हणजे तेवढं वरडायचं म्हणलं तर काहींचे म्हणजे वेगळे आजार तयार होऊ शकते. हा म्हणजे सगळ्यांना ते शक्य नाही. सगळं सगळ्याला जमत असं नाही ना. पण कमी अधिक असू द्या, पण आपण परमार्थ करणार आहेत, आपण वारकरी माणसं आहेत ना. ते कमी अधिक असू द्या, पण त्याच्यात काय पाहिजे? फक्त प्रेम. नाही तर प्रेम नसेल तर तसलं भजन म्हणूनही महाराज म्हणतात भजन ते ओंगळ वाणी नरका जाणे चुके ना. म्हणजे भजन सुद्धा ओंगळ झार म्हणून जावं लागेल कुठं. म्हणून मुद्दा असा आहे की साधना परमार्थातली कुठली करत असताना काय पाहिजे? त्याच्यात प्रेम महत्वाचं आहे. मी प्रेमाबद्दल बोलतोय बरं ऐका. बरं प्रेम असलं पाहिजे परमार्थाची साधना करताना, म्हणून प्रेमाची मागणी केली. बरं मागणी नाथांनी कोणाकडे मागितलं प्रेम? देवाकडे. मग देवाकडेच का प्रेम मागितलं? इतर ठिकाणी प्रेम भेटत नाही का? इतर ठिकाणी प्रेम भेटतं का नाही? इतर ठिकाणी प्रेम भेटतं का? बरं अनेक ग्रंथ शिकलो तर प्रेम भेटतं का नाही? असं ऐका, ग्रंथ शिकून ज्ञान मिळल. ग्रंथ शिकून ज्ञान मिळवता येईल. ग्रंथ शिकून प्रेम मिळवता येत नाही. कशावरून? नाथ महाराज सांगतात त्यावरून. ज्ञान सांगता ती सुगम भक्ती रहस्य गुह्य परम अकृत्रिम प्रेम लाविल्या न लगे. नाथ महाराज म्हणतात ग्रंथ शिकून तुम्हाला ज्ञान मिळवता येईल, प्रेम मिळवता येणार नाही. आणि ते जे प्रेम परमार्थाला साधना करण्याकरता जे पूरक प्रेम आहे ते इतरही जगात कुठं भेटत नाही. हेही लक्षात ठेवा. मागितलंय कुणाकड? देवाकड. का देवाकड मागितलं? याचा अर्थ प्रेमच त्याच्याकडे आहे. कोणाकड? देवाकड. कशावरून? भगवान सांगतात त्यावरून. काय सांगतात भगवान? भगवान म्हणतात अर्जुना, जो माझ्याकडे येणारा जो भक्त आहे अर्जुना, ज्याने जे जे मागितलं मी त्या भक्ताला ते दिलं. मग कोणी कोणी काय काय मागितलं? कोणी स्वर्गाची इच्छा केली, कोणी वैकुंठाची इच्छा केली, कोणी मोक्षाची इच्छा केली, कोणी भौतिक विश्वातल्या भोगाची इच्छा केली. अर्जुना, ज्याने जे मागितलं त्याला मी ते दिलं. पण जे साजूक प्रेम सुखे, कसलं प्रेम सुख? जे साजूक प्रेम सुखे अर्जुना, ती मी माझ्या भक्ता करता जतन करून ठेवलंय. हे कोण म्हणतंय? भगवान म्हणतात. सब प्रेमळा लागी ठेविले जतन. हे भगवान म्हणतात मी माझ्या खऱ्या भक्ता करता जे साजूक प्रेम सुखे ती काय करून ठेवलंय? मी जतन करून ठेवलंय. सब प्रेमळा लागी ठेविले जतन. भगवान म्हणतात मी माझ्या खऱ्या भक्ता करता ते जतन करून ठेवलंय. कशाप्रमाणे जतन करून ठेवलं? तुमचा व्यवहार सांगतो. आपल्या गावामध्ये एखाद्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे, तिथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि आपल्या भोवतालच्या जवळच्या सगळ्या माता भगिनींना आमंत्रण दिलं. 5 वाजता सगळ्या या आल्या.
बर ठीक आहे, 5 वाजता या. ठीक आहे. आता प्रत्येक महिला आपलं घरचं सगळं आवरून सावरून त्या कार्यक्रमाच्या दिशेने निघाली. तशी एक महिला आपल्या वाड्यातून बाहेर पडू लागली. ती वाड्याच्या बाहेर पडली तोपर्यंत तिचं बारक होतं माग. लेकरू मम्मी लगेच तिच्या माग पळू लागलं. आता तिला माहिती आपल्याला पटकन जाऊन परत. तिने लगेच हाक मारली, आत्या त्याला जरा सांभाळा, मी आलेच. आता ते रडत होतं तरी तसं सासूने घेतलं. ती घाई गडबडीने गेले. तो सत्यनारायणाचा पूजेचा कार्यक्रम, तो कार्यक्रम, ती हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे झाला. आणि तिथं झाल्यानंतर ते दर्शन घेतलं सत्यनारायणाची त्या पूजेचं आणि तिथं दिलं चमच्यानी पंचामृत. त्याच्या पुढे गेल्यानंतर तो प्रसाद देतात एवढा. कशाचा? आंब्याच्या पानावर देतात ना, तो थोडा. कोणता पदार्थ असतो तो? हा, लय जणांचा हानल्यावर दिसतोय पाठ व्हायला. चला शिरा ऐका. शिऱ्याचा प्रसाद असतो ना तो, रवा. टेस्ट कशी असते त्याची? कारण तो ब्राह्मणाने बनवलेला असतो, मोजकाच बनवलेला असतो, भरपूर तूप सगळं टाकलेलं असतं त्याच्यात. टेस्ट चांगली असते, स्वादिष्ट असतो, पण वाटणार लय चिकाट असतं. कारण त्याला एवढ्या स्टीलच्या बघुल्यात अर्ध गाव वाट लावायचं असतं. एवढंच देतं ते आंब्याच्या पानावर. ऐका, जी माता भगिनी त्या कार्यक्रमाला गेलेली, तो तीर्थच प्रसाद घेतल्यानंतर पुढे तो आंब्याचा प्रसाद त्या आंब्याच्या पानावर दिला ना तिला तो प्रसाद. आता ती लहानपणापासून खात आलेली. काय त्याची टेस्ट कशी असती, तो किती स्वादिष्ट आहे, चविष्ट आहे, याची तिला जाण आहे. पण एवढा स्वादिष्ट प्रसाद आहे, चविष्ट आहे, ती लगेच खाऊन घेत. त्या आंब्याच्या पानात ती असा पूर्वीच्या आमच्या जुन्या माता भगिनी आहेत ना, असं काही जर एखादा अवलूक पदार्थ असेल तर घरच्या लेकरा करता ती बांधून आणायची. कशात? पदरात बांधून आणायची. आता हे सोबत आता नाही म्हणतायत पदरात बांधून. आता कोणचीच आणीत नाही, आणती पण तिच्या बगला ती कातडीची एक पिशवी असते ना, त्याच्यात टाकून आणते. पदरात कोणी बांधित नाही. चला, मुद्दा माझा असा आहे. कोणता? तिथं तो साजूक प्रसाद आहे, पण तो एवढा चविष्ट आहे, स्वादिष्ट आहे. जरी तो स्वादिष्ट आहे, चविष्ट आहे म्हणून ती माऊली लगेच खाऊन घेत नाही. तो बांधून कशात ना कशात तरी बांधून त्या लेकरा करता जतन करून घरी आणती ना. कारण तिचं सर्वस्व प्रेम आहे कुणावर? लेकरावर. त्याच्या करता जतन करून आणते. हा जसा तुमचा व्यवहार आहे तसं भगवान म्हणतात, बाकीच्यांनी जे जे मला मागितलं अर्जुना त्या त्या भक्ताला मी ते दिलं, पण जे साजूक प्रेम सुखे ते अर्जुना मी माझ्या भक्ता करता जतन करून ठेवलंय. सप्रेमळा लागी ठेविले जतन. म्हणजे प्रेम कुणाकडे? देवाकडं. देवाकडंच प्रेम आहे. मागितलंय कुणाकड? देवाकडं. आणि देवानी दिलं तरच मिळतं, अन्यथा मिळत नाही. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय देणे, न धरावी मने सुधी देश काळाचे. देवाचे हे देणे, भाव जाय न धरावी मने सुधी देश काळाचे. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय जेणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. म्हणजे प्रेम देवाने दिलं तरच मिळतं, आणि त्या प्रेमाशिवाय भजन भक्ती साधना फलद्रूप होत नाही. म्हणून ते प्रेम देवाकडेच मागितलं. प्रेम सुखदी, प्रेम सुखदी, प्रेमाविन नाही. नुसतं नाथानीच प्रेम देवाकडे मागितलं असं नाही. तुम्ही सगळ्या संतांची प्रमाण पाहून घ्या. सगळ्या संतांनी प्रेम मागितलं. कोणाकड? तुकोबराईने बी मागितलं ना. तुका म्हण देवा तुका म्हण देवा तुका प्रेम तुके पाठवा, प्रेम तुके पाठवा.
मग तुकोबरायांनी मागितलं कोणाकड? नामदेवरायांनी मागितलं. नामदेवरायांनी मागितलं ना. ठीक आहे, मागितलं तर मागू दे, चला. ज्ञानोबरायांनी तिथंच मागितलं, निळोबरायांनी तिथंच मागितलं. आता कुणी कुठेही मागू दे, आता घड्याळ पुढे गेलं. चला, प्रत्येक संतांनी प्रेम कोणाकडे मागितलं? देवाकडेच मागितलं, कारण देवाशिवाय प्रेम भेटत नाही. त्या प्रेमाशिवाय परमार्थाची साधना सफल होत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, भगवान द्यायचं असेल तर प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही. आणि एक लक्षात ठेवा सज्जनांनो, जीवनामध्ये भक्ती एवढी महत्वाची आहे, परमार्थामध्ये तेवढंच महत्वाचं प्रेम आहे. भक्ती आणि प्रेम जीवनामध्ये नसेल, ज्ञान कितीही मिळवलं, ज्ञान कितीही मिळवलं, महाराज म्हणतात, रांडवेनी जेवी शृंगार पै केला, प्रेमेविन झाला ज्ञानी. आता तुमचा व्यवहारातले एक दृष्टांत देऊन सांगितलं. हा तुमचा व्यवहार सांगितला. श्री म्हटलं की श्रीचा मुख्य अलंकार आहे कोणता? कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र, बरोबर. हा श्रीचा मुख्य अलंकार आहे. किती? गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू. ऐका, बाकीचे अलंकार असले तरी, बाकीचे अलंकार असले तरी चालतात, नसले तरी खरं आहे काय? हा, मग तर डवचू डवचू घेतात दीपोळीला नवऱ्याला, बरोबर आहे. ऐका, पण तरी सुद्धा ऐका, मुख्य अलंकार गळ्यात मंगळसूत्र आहे, कपाळाला कुंकू आहे. बाकीचे अलंकार असले तरी चालतात, नसले तरी चालतात. ऐका, पण एखाद्याने ते सगळे घातले. चंदू काका सरापानी जेवढे नवीन काढले ना, आता चंदू काका सरापानी जेवढ्या व्हरायटी काढल्या, चपला हार, बुटाडी हार, सँडल हार, काय असतील नसतील ते, काय काय असेल, पायापासून ते डोक्यापर्यंत बनवलेले अर्थात सगळे अलंकार, मला नाही सगळ्याचे नाव माहिती, सगळे अलंकार, किलो 2 किलोचे अलंकार सगळे अंगावर घातले. पण कुंकू लावलं, कुंकवा नाही ठावा बनमी आहे, भावाविन देव कैसा पावे, भावाविन देव कैसा पावे, कैसा पावे. कुंकवा नाही ठाव म्हणे मी, भावाविन देव कैसा कळे. सगळे अलंकार अंगावर परिधारण केले, पण मंगळसूत्र घातलं नाही, कुंकू लावलं. त्या अलंकाराला शोभा आहे काय? मग किती 2 किलोचे घातले का 10 किलोचे घातले, पण तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही, कपाळाला कुंकू नाही, त्या अलंकाराला काय शोभा? तसंच आहे. किती ज्ञान मिळवलं, किती पदव्या प्राप्त केल्या, डिग्र्या मिळवल्या, आणि तुझ्याकडे जर भक्ती नसली, प्रेम नसली, तर तो मिळवलेलं ज्ञान सुद्धा तसलंच आहे. रांडवेनी जीवी शृंगार पै केला, प्रेमे विन झाला ज्ञानी. म्हणून प्रेम सुखदी, प्रेम सुखदी, प्रेमा विन नाही. सगळे भजन करा आता, टाळी वाजवा. अहो भजन म्हणतो ना मी अजून, पारमार्थिक लोक दिसते तो. हा, मला वाटलं जरा असे हेच आहेत का, पण चांगले दिसतात लोक, भजन करतात. पुरुष मंडळींनी वर हात करून टाळी वाजवायची, माता भगिनींनी खालीच वाजवायची. तुम्ही नाही ताई, तुम्ही खालीच वाजवायची. पुरुषांनी फक्त वर हात करा, ज्यांना वाटतंय आपण पुरुष आहेत ते. हा, असे करा ना वर. हा, काही घ्यायचं असलं तर, मिळायचं असलं फुकट अनुदान, तर मग नसतं का वर केला. ढोपार खुमाई,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुखदी प्रेमा विन नाही समाधान असो या अभंगाच्या काही चरणाचा थोडक्यात शब्दशः अर्थ कीर्तन मी संपलं नाही खाली अय मावशी बस खाली उठू नका खाली बसा. अय विठोबा माय होत अजून कीर्तन संपलं नाही, बसा खाली. एवढं चांगलं ऐकत नाही मग काय ऐकता तुम्ही? महिला मंडळ खाली बसून घ्या. घरीच बसा झोपत खाली. अरे माग एक दोन चोपदार पाहिजे त्याला खाली बसवला. घरीच झोपत जा रे बाबा, येत नका जाऊ इकडे. काय काम नाही तुमचं. बसा आजचे दिवस खाली. बसा खाली बसा. उद्या बोलिलं तरी तुम्ही येणार नाही. बसा खाली. काढला का? टाळ्या वाजा. एक संप्रदायातलं अभ्यासू व्यक्तिमत्व की ज्यांनी एक काळ महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये मोठं नाव ज्यांचं होतं ते वैकुंठवासी नामदेवजी महाराज पठाडे. आणि त्यांचा फोटो तुम्ही मला भेट दिला याच्यावरून माझ्या लक्षात येते इथं सुद्धा ऐकणारी संप्रदायातली एकदम चांगली माणसं त्यांचा फोटो कोणी जवळ घेत नसतं. चाटा चुटावाल्यांना त्यांचे का ठीक आहे धन्यवाद आहे बुवा. तुमच्या पठाडे महाराजांचं तुम्ही श्रवण केलंय म्हणजे निश्चितच संप्रदायातले तुम्ही उंचीचे माणसं आहेत मला आता कळालं. मला वाटलं हे कारण मी अंदाज कधी कधी पत्रिकेवर काढीत असतो. पत्रिकेत कीर्तन कशा मापाचे त्याच्या मी अंदाज काढीत असतो. मग जरा असं वाटत असतं. हा पण तसं नाही. इथं संप्रदायातली चांगली सुज्ञ मंडळी दिसली. कारण हा फोटो कारण नामदेव महाराज पठड्यावर प्रेम करणारी अनेक गाव आहेत महाराष्ट्रातली. पण ती कोणती गाव आहेत ज्यांना संप्रदायाची पूर्ण जाणे ती माणसांनी त्यांच्यावर प्रेम केलं. याडपट माणसांनी नाही केलं. म्हणून ठीक आहे या अभंगावर मी माझ्या अल्पमतीने जे बोलण्याचा विचार केला जे योग्य आहे ते गुरुजनांचं आहे, मायबाप संतांचं आहे. उपस्थित सर्व गुणीजन सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा मंगलमूर्तीच्या चरणी समर्पित करून ज्यांचा हा नारळी सप्ताह आपण वैकुंठवासी ते नरहरी महाराजांच्या चरणी समर्पित करून आपण सेवेला आज या ठिकाणी पूर्णविराम देतोय. वेळ होऊन गेलेली आता 9 ते 11 आहे. कुठे गेले आपण शिवाजी महाराज? त्यांनी सांगितलं होतं थोडं ओव्हर टाइम करावं लागेल म्हणजे पर आल्यावर पुरीच कसर काढून घ्यायची होती काय असं मला माहित नाही. पण तरी त्यांच्या म्हणण्यावर म्हणजे एवढंही लांबत नसतं माझ्याकडून 5-4 मिनिटं जात असते. पण जरा बोलण्याच्या ओघात गेले तर आपण मराठवाड्यातच आहेत ना. आता पश्चिम महाराष्ट्रात असल्यावर म्हणावं लागतं भाऊ आता वेळ झाल्याबद्दल क्षमस्व दिलगिरी व्यक्त करतो. पण आपण मराठवाड्यात असल्यामुळे आपल्याला काही एवढा बारकाव नसतो ना. हातभर इकडे का हातभर तिकडे रेटन त्याला भेटन असं असतं ना आपल्याला. आणि मी मराठवाड्यातला तुम्ही मराठवाड्यातलेच असल्यामुळे लय 10-15 मिनिटं गेल्यावर त्याची दिलगिरी म्हणत नाही आणि क्षमस्व म्हणत नाही. गेले तर गेले. हा. आणि आता जे विठ्ठल झाल्यावर जाऊ नका म्हणायला तर उद्या काल आहे. उद्या कालच कीर्तन झाल्यावर जेवण आहे ना. काल जाते ती गरीब मरायला. उद्या एक जाणार नाही. तुम्ही जा म्हटले तरी जाणार नाही. उद्याचा शेवटचा दिवस आहे. आपला काल आहे. नाम सप्ताची आपल्या सांगत आहे. जाता जाता पुनश्च आपल्याला एकदा विनंती करतो. आपल्या गावाला जुना वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. जुना वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे तरी ऐकताना
परंपरेच्याच माणसाची कीर्तन ऐका तरच तुमचा होईल. वा वा. ज्याच्या कीर्तनात ज्ञानेश्वरी गाथा भागवत सांगितलं जातं, प्रमाण ओवी श्लोक सोडून जो काही बोलत नाही त्याचं ऐका. भक्ती ज्ञान वैराग्य सांगितले जातं त्याचं ऐका. एक तर देवाचं चरित्र सांगतो, नाही तर साधूचं चरित्र सांगतो त्याचं ऐका. नाही तर एक राजा होता, एक प्रधान होता. कीर्तनात कशाला जग मारा आणतो का राजा आणि प्रधान? ती सांगायची व्यवस्था नसती. गाणे कविता ते गाणं कोणाचं असो, आईचं असो नाही तर बापाचं असो, मायेचा सागर असो नाही तर बापाचा डोंगर असो, ते काहीच ह्या गादीव मनाचीच व्यवस्था नाही. ती संप्रदायात नाही. ते भांगऱ्या भुंगऱ्याचं काम आहे. आणि ज्याला नाद आहे ते भांगरे भुंगरे म्हणायचं, त्याच्यापेक्षा वेगळी व्यवस्था नाही. संप्रदायात प्रमाण ओवी श्लोक सोडून काही नाही चालत. भक्ती ज्ञान वैराग्य सांगायचं, देवाचं चरित्र नाही तर संताचं चरित्र. याच्या विना बाकीची काही काशी करायची ही संप्रदायातली परंपरा आहे, नियमावली. आलं लक्षात? अंतरी श्रीहरीची आईशी कीर्तन मर्यादा आहे, संतांच्या गरजी नाथानीच घालून दिली. आणि आपण नाथ महाराजाच्या जिल्ह्यातले मराठवाड्यातले त्यांनी कीर्तनाची परंपरा घालून दिली, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. मग आपण सुद्धा त्याच पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. नाही तर एखादा गाणं म्हणला युट्यूबला, चांगलं गाणं म्हणतोय घ्या आपल्याला, अरे त्याच्या हरिपाठ पाठी का भोसडीच्या हे माहितीये का तुला? ते वारीला का पाय आलाय का हे माहितीये का तुला? त्यांचे ऐकून हसू नका, विनोद नाही, तुम्हाला तळतळीने सांगतोय. नारदाच्या गादी उभा राहून ज्याची परमार्थाची साधन आहे, ज्याची पायी वारी नाही, ज्याच्या काकडा हरिपाठ पाठ नाही, त्याचे किती कीर्तन ऐकले तर तुम्हाला जावं लागेल.